नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. दिंडोरीत भाजपाच्या वतीने फटाके फोडून जल्लोष. देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी शपथ घेतल्यानंतर दिंडोरी तालुका भाजपाच्या वतीने फटाके फोडून एकमेकांना पेढे भरवत आनंद उत्सव साजरा केलाय. दिंडोरी येथील भाजपा कार्यालयात तालुकाध्यक्ष श्याम मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील भाजपा कार्यकर्ते जमा झाले. यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करून कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडलाय. या प्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष श्याम मुरकुटे, विधानसभा संयोजक रणजित देशमुख, शहराध्यक्ष नितीन गांगुर्डे, मित्रानंद जाधव, अमोल खोडे, दिगंबर ढाकणे, संजय बोडके, तुषार घोरपडे, गोकुळ जाधव, निलेश खोडे, शांताराम जाधव, सिद्धार्थ विधाते, संपत पिंगळ, अक्षय जाधव, विशाल जाधव, नीता भामरे, मंदा गायकवाड, धीरज चव्हाण आदींसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सर्वप्रथम महाराष्ट्राच्या सुंदर जनतेला महायुतीच्या वतीने धन्यवाद आणि अभिनंदन करतो की ज्यांनी खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी, महाराष्ट्राला गतिमान करण्यासाठी डबल इंजिनचं सरकार पुन्हा एकदा आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये निवडून दिलं आणि मोठ्या ऐतिहासिक अशा बहुसंख्येने आमदार निवडून आले. त्याबद्दल पुन्हा एकदा जनतेचे अभिनंदन आणि धन्यवाद करतो. काल महाराष्ट्राचा जाणता नेता आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून सार्थ अशी शपथविधी पार पडला. आदरणीय देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी या ठिकाणी शपथ घेतली. त्यांच्याबरोबर एकनाथजी शिंदे साहेब आणि अजितदादा या दोघांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्या सर्वांचे तिघांचेही दिंडोरी विधानसभेच्या वतीने, भारतीय जनता पार्टीच्या वतीने जाहीर अभिनंदन करण्याचा ठराव या ठिकाणी आम्ही सर्व भाजपचे कार्यकर्ते करत आहोत. त्याचप्रमाणे देवेंद्र भाऊंच्या नेतृत्वामध्ये पुढच्या 5 वर्षात नक्कीच महाराष्ट्राचा विकास आणि भरभराट होईल यात शंका नाही. त्या निमित्ताने आम्ही या सर्वांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये फटाके फोडून पेढे वाटून जल्लोष केला आणि महाराष्ट्राच्या जनतेला पुन्हा एकदा धन्यवाद. काल महाराष्ट्रामध्ये न भूतो न भविष्यत असं सरकार स्थापन झालं. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी शपथ घेतली. तसेच उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथजी शिंदे साहेब, अजितदादा यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. सर्वप्रथम मी या तिघांचे दिंडोरी तालुक्याच्या वतीने त्यांचे मनपूर्वक त्यांना शुभेच्छा देतो. आणि या विधानसभेमध्ये महाराष्ट्रातील जनतेने जे भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादीला जे बहुमत दिलं, स्पष्ट असं बहुमत दिलं, त्याबद्दल मी महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानतो. तसेच गेल्या लोकसभेमध्ये जो महाविकास आघाडीने जो फेक नेरेटिव्ह सेट केला होता, त्या फेक नेरेटिव्हला महाराष्ट्रातील जनता यावेळेस बळी पडली नाही आणि एक हाती सत्ता महायुतीला दिली. त्याबद्दल मी सर्व महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानतो. आणि आज आम्ही काल मुख्यमंत्रीपदाची शपथ झाली म्हणून आमच्या दिंडोरी येथील भारतीय जनता पार्टी कार्यालयाच्या बाहेर फटाकडे आणि पेढे वाटून उत्सव साजरा केला. महाराष्ट्र राज्यामध्ये महायुती सरकार सत्तेवर आले असून यानंतर एक मोठ्या गतिमान प्रशासनाची अपेक्षा सर्व दिंडोरी तालुक्यातील जनतेला आहे. महायुतीचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली खरोखरच राज्य गतिमान होईल आणि विकासाची एक मोठी अपेक्षा त्या जनतेची पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. दिंडोरी पेठ विधानसभा मतदारसंघात आमचे तालुकाध्यक्ष श्यामभाऊ मुरकुटे आणि त्याचप्रमाणे जिल्हा प्रमुख सुनीलजी बादशाह आदींच्या नेतृत्वाखाली मोठे काम करण्यात आले आणि त्यामुळेही महायुतीच्या उमेदवारांचा मोठ्या मतांनी विजय झालेला आहे. निश्चितच यापुढेही महायुतीचे सरकार हे जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध राहील. एस मराठी न्यूजसाठी अतिथी संपादक अशोक निकम, दिंडोरी. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.